तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इट वेलकम टू डेअरी या शोचा रिव्ह्यू व्हिडिओ. हा शो 2017 आणि 2019चा इट या सुपरहिट मूव्हीचा प्रिक्वेल आहे. म्हणजे त्या मूव्हीच्या आधी जी घटना घडली त्याबद्दलचा शो आहे. या सीरीजमध्ये पेनीवाईज जो भयानक जोकर असतो त्याची ओरिजिन स्टोरी आहे. या स्टोरीचा काळ हा 1960च्या टाईममध्ये दाखवला आहे. जी की जे 2 मूव्ही आहेत इट नावाने त्याच्या आधीची स्टोरी आहे. ही स्टोरी स्टीफन किंगची इट ह्या नॉव्हेलचा आधार घेऊन बनवलेली आहे. तर ह्याची स्टोरी अशी आहे की तर या पहिल्या एपिसोडमध्ये डेअरी शहर दाखवले आहे. त्याच्या सुरुवातीलाच एक कॅपिटल नावाचे थिएटर दाखवले आहे आणि त्या सिनेमागृहात मॅटी नावाचा 10 ते 12 वर्षाचा मुलगा चोरून मूव्ही पाहत असतो आणि त्या मूव्हीचे नाव म्युझिकल मॅन असे असते. तुम्ही बोलाल की काय त्या मूव्हीचं नाव घ्यायचं कारण? त्या मूव्हीचं नाव घेण्याचं कारण की त्या मूव्हीचा संबंध हा सेकंड एपिसोडमध्ये आहे. मॅटी चोरून सिनेमा पाहत असताना त्या थिएटरमधील कर्मचारी त्याला पाहतो आणि ओरडतो. ते पाहून मॅटी तिथून पळ काढतो आणि त्याला एक रॉनी नावाची मुलगी पळून जाण्यास मदत करते, जी की त्याच्याच वयाची असते. त्या थिएटरमधून बाहेर येऊन मॅटी एका कारला हात करतो आणि ती कार थांबवतो. त्या कारमध्ये एक फॅमिली असते. ती फॅमिली त्याला विचारते, की "बाळा, तुला कुठे जायचं आहे?" तो बोलतो, "मला फक्त डेअरी शहर सोडून जायचं आहे." ती फॅमिली बोलते, की "ठीक आहे, आम्ही पण पोर्टलँडला जाणार आहोत, तर तुलाही आम्ही तिथे सोडू." त्या कारमध्ये एक नवरा आणि बायको आणि त्याची 2 मुले असतात. तो ज्यावेळी त्या कारमध्ये बसतो, त्यावेळी त्याला ती नॉर्मल फॅमिली वाटते. पण जसे ते निघतात, त्यावेळी त्याला कळते, की ही थोडी विचित्र फॅमिली वाटत आहे. त्या कारमध्ये जी बाई असते, ती प्रेग्नंट असते. पुढे गेल्यावर असा काही प्रसंग घडतो, की मॅटी पूर्णपणे घाबरतो आणि त्यांना बोलतो, "मला बाहेर जायचं आहे. मला सोडा." पण त्या झटपटीत ती प्रेग्नंट बाई एका बाळाला जन्म देते. ते बाळ काही नॉर्मल नसते. ते खूप विचित्र असते. कारण त्याला विचित्र 2 तोंड आणि 1 पंख असतो आणि त्या झटापटीत ते भयानक बाळ मॅटीवर धावून जाते आणि शोची सुरुवात होते. त्या गोष्टीला 4 महिने पूर्ण होतात. 4 महिन्यानंतर एक एअरबेस दाखवला आहे. तिथे नव्यानेच एक हार्लन नावाचा ब्लॅक मेजरची नियुक्ती होते. ब्लॅक म्हणण्याचं कारण की त्या काळी ब्लॅक अँड व्हाईट त्याबद्दल खूप द्वेष असायचा. मॅटी हा नाहीसा झालेला असतो. मॅटीला 3 मित्र असतात, लिली, टेडी आणि फिल. 4 महिन्यानंतर लिलीला तिच्या बाथरूमच्या पाईपमधून मॅटीचा आवाज येतो. म्हणून ती फिल आणि टेडीला बोलते, की आपण मॅटीला शोधूया. तो अजूनही जिवंत असणार. त्यासाठी ते 4 महिन्यापूर्वीचे पेपर वाचतात. त्यामध्ये मॅटी हा शेवटचा कॅपिटल थिएटरमध्ये दिसला होता, असं त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं. मग ते थिएटरच्या कर्मचाऱ्याची मुलगी रॉनी, की जिने मॅटीला पळून जाण्यास मदत केली होती, तिला भेटतात आणि मॅटीचा आवाज आल्याचं सांगतात. त्यांना वाटतं, की मॅटीचा गायब होण्याचा संबंध थिएटरशी आहे. म्हणून ते एका रात्री थिएटरमध्ये चौघेच आणि फिलची बहीण हिला घेऊन जातात. पण त्यांना त्या शोमध्ये एका ठिकाणी मॅटी उभा राहिलेला दिसतो आणि भयानकरित्या हसतो. त्याच वेळी ती स्क्रीन फाडून त्या कारमधील ते भयानक बाळ बाहेर येतं आणि 5 जणांवर धावून येतं आणि शो समाप्त होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला जर या शोचा दुसरा एपिसोडचा रिव्ह्यू व्हिडिओ पाहायचा असेल तर तेही सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.